हा व्हिडिओ पहा। कोकणातील आकाशात रहस्यमय प्रकाश दिसतोय। आकाशात हे एलियन फिरत असल्याचा दावा करण्यात आला आणि एकच खळबळ उडाली। खरंच कोकणातील आकाशात एलियन फिरतायत का अशी चर्चा सुरू झाली आहे। व्हिडिओ व्हायरल होताच लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। कोकणच्या आकाशात एलियन शिप, रहस्यमय प्रकाशामुळे नागरिकांमध्ये भीती। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? रत्नागिरीतल्या अनेक भागात आकाशात एकामागोमाग एक 20 ते 25 प्रकाशमान वस्तू पुढे सरकताना दिसल्या। नारायणमळी परिसरासह सावर्डे, संगमेश्वर आणि लांजा भागातल्या लोकांनी ही प्रकाशमान वस्तू पाहिली। अचानक आकाशातून खाली काय आलं? एलियन पृथ्वीवर उतरले का अशी चर्चा सुरू झाली आणि भीतीचं वातावरण पसरलं। नक्की हे काय होतं हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांचीच भेट घेतली। सध्या 3i ॲटलसची जोरदार चर्चा रत्नागिरी पुऱ्या जगभरामध्ये चालू आहे। एलियन शिपची जी काही चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने माझा असा समज झाला की ते असे काही गोष्टी असतील आणि ती रत्नागिरीमध्ये दिसणं हे माझ्यासाठी खूपच एक कुतूहलाचा विषय होता। त्या अनुषंगाने मी तो व्हिडिओ शूट केला होता। आकाशात चमकणाऱ्या वस्तू दिसल्या हे खरं असल्याचं स्पष्ट झालं, पण नक्की दिसतंय ते काय आहे? एलियन शिप आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी खगोल अभ्यासकांकडून अधिक माहिती जाणून घेतली। ही अर्थात सॅटेलाइट्सची शृंखला होती किंवा एक माळ म्हणूया, कृत्रिम उपग्रहांची माळ। आणि इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीने जे स्टारलिंक नावाचे सॅटेलाइट सोडलेले आहेत, तर हे स्टारलिंक सॅटेलाइट्स अधूनमधून आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी हे दिसत राहतात। त्यामुळे काय सत्य समोर आलं पाहूया। कोकणात आकाशात दिसणारी एलियन शिप नाही। SpaceX कंपनीनं जगभर ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे। एलन मस्क यांच्या कंपनीनं स्टारलिंक उपग्रह सोडलेत। सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळी उपग्रह विशिष्ट रेषेत दिसतात। आकाश स्वच्छ असल्यानं अनेकांना हे दृश्य दिसलं। आकाशात दिसणारं एलियन शिप नसून ते स्टारलिंक कंपनीनं कृत्रिम उपग्रह आकाशात सोडल्याचं स्पष्ट झालं। हे उपग्रह दिसण्याचं वेळापत्रकही उपलब्ध असतं। त्यानुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासारख्या अवकाशातल्या वस्तू पाहता येतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत हे एलियन शिप असल्याचा दावा असत्य ठरलाय। याचा माणसांना कोणताही धोका नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका। अमोल कलई, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी।